उपोषण समिती विनंती करतो। त्यामध्ये आपल्याला आता जे पाणी द्यायचं आहे त्याचा प्रस्ताव आपण वरिष्ठ कार्यालयाला आधी सादर केलेला आहे। त्याची मंजुरीसाठी आम्ही प्रयत्नशील आहे आणि ते मंजूर होताच आम्ही त्याची निविदा काढू आणि काम चालू करू। त्याला साधारणतः एक 4 ते 5 महिने कालावधी लागेल, कारण सगळ्या मंजुरी त्यानंतर टेंडर नंतर आपल्याला तो कालावधी जाऊन द्यावा लागतो। तर आपण हे काम करायचं हे नियोजित आहे। त्यामुळं माझी विनंती अधीक्षक अभियंता सांगली पाटबंधारे विभागाचा अधीक्षक अभियंता म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण उपोषण मागे घ्यावं। बघून मी थांबतो। हो देतो मी ते, काय अडचण नाही। इथपर्यंत संपत नाही, जोपर्यंत पाणी येत नाही लढाई चालू असणार। तुम्ही किती काळ देते त्या कालापर्यंत जर पाणी नाही आला परत आम्ही उपोषणाला बसणार, कायमस्वरूपी पाणी कायमस्वरूपी बसणार। आम्हाला लेखच कोण पाहिजे काम पूर्ण करतो। या ठिकाणी साहेब आमची आपली विनंती की जे विस्तारित योजना आहे तो विषय नाही घेतला। जे पाणी आता मंगळवेढा तालुक्यामध्ये जात आहे ते शेवट टोकापर्यंत तेच पाणी जर तालुक्यातल्या काही भागामध्ये येणं अपेक्षित होतं। 2019 मध्ये साहेब आमच्या या अंकली गावामध्ये जी विस्तारित पैसे योजना आहे त्याचा उगम झाला आणि त्यावेळेचे गुणाले साहेब होते, त्यावेळेचे अधिकारी होते, सगळ्यांनी सांगितलं की 5 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये पाणी येणार। त्याचं व्हिडिओ शूटिंग पण साहेब आमच्याकडे आहे, त्यावेळेची परिस्थिती पण आहे, त्यावेळेचा नकाशा पण आहे। पण त्यावेळेस पाणी उपलब्ध नसताना आम्हाला आश्वासन भेटलं होतं। आज त्याच अनुषंगाने आपण या ठिकाणी प्रयत्नशील आहात की आमची व्यथा आपल्यापर्यंत पोहोचली आणि तुम्ही सांगितले की 4 महिने पाणी येणार। आता जे पाणी देणार आहात आपण ते पाणी आम्हाला विस्तारित करून देणार आहात की जे पाणी आता जे चाललंय त्याच्यामध्ये देणार आहात, किंवा त्याला आता तुमच्या नियमाच्या बाहेर जाऊन तुम्ही काम करणार हे पण आम्हाला माहिती आहे। पण आम्हाला पाणी पाहिजे आणि पाणी जोरपत्र मिळत नाही, जोरपत्र हा कलश आम्ही असाच ठेवणार आहे। आणि आमचं जे आंदोलन आहे फक्त इथलं जरी बंद झालं तर ते आंदोलन मात्र आमचं चालू 64 गावाचं सातत्य चालू असणार आहे।